अर्जुन, तुझ्या चुकीची शिक्षा मी अमोलला कधीच नाही देणार. कारण काय ना, त्याचं त्याच्या बाबांवर खूप प्रेम आहे. आणि जर मी तुला सांगितलं त्याला भेटू नको, तर तुझ्यापेक्षाही त्याला जास्त त्रास होईल. आणि आता त्याला त्रास झालेला मला नको. त्यामुळे मी फक्त माझ्या मुलासाठी तुला समजून घेते. अर्जुन, मागची 7 वर्ष माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी तू कायमची दरवाजी बंद केली तुझ्या घराची. हा, आम्ही नेहमीच तुझी वाट बघत होतो. पण यापुढे अमोलच्या बाबतीत जर पुन्हा अशी चूक घडली ना, तर मागची 7 वर्ष जसं मी अमोलला एकटीने सांभाळलंय, तसं यापुढे सांभाळू शकते. हे तुला वेगळं सांगायची गरज नाही. तुमच्याकडे काय होतं चहा? आमच्याकडे सगळे चहा प्रेमी आहे. सकाळी उठल्या उठल्या सगळ्यांना कप हातात चहा हवा. मान्य मला, पण करतं कोण? सासूबाई? मीच करते. म्हणजे सासूबाई काही करत नाही असं तसं? नाही. अरे म्हणजे काय, सगळं मीच करते, सासूबाई आराम करत असतात. मी पण करते चहा. काय आता काय बोलणार? बरं सासूबाई, तुम्ही सांगा, सुनेने स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला केला पाहिजे? पटकन राग येतो ती फक्त कमी करायला पाहिजे. करती सगळं व्यवस्थित, कारण तिला जॉबला जायला पाहिजे. तिथं पण तिची तकतक होती, बोलायचं विद्यार्थी समोर खूप असतात. गरवारे कॉलेजला लेक्चरर आहे. मग तिकडे विद्यार्थ्यांना शिकवता? हो. आणि घरी आल्यावर सासूला? नाही, घरी आल्यास मी बऱ्यापैकी शांत असते. मग कधी कधी काही मनाविरुद्ध झालं की मग चिडचिड होते. नाही, मला एक सांगा, मनाविरुद्ध म्हणजे काय? साधारण काय म्हणजे मनाविरुद्ध म्हणजे ते काम वगैरे एखादं काही राहिलं किंवा कोणी करायचं ते? मी नाही करतात. तुमच्या शब्दाच्या बाहेर नसलेली मुलं, बरोबर की? लग्नानंतर त्या मुलांमध्ये जरा बायकोच्या बाजूनी कल होतो का? झालाय का? माझा मुलगा आहे ना, मुळात असा समजदारच आहे. हा, त्यामुळे तो कसं आहे, सगळ्यांची चौकशी करणार, सगळ्या म्हणजे अजून चालूच आहे. तुमचा मुलगा? हा, त्याला म्हणजे असा तो खूप म्हणजे असा जॉली होता. आता थोडासा सिरियस आयुष्याबद्दल सिरियस झालेत ते. जबाबदारी कळतात त्यांना आणि जबाबदारी नव्हत्या, असा फरक आहे. जर काही झालं तर बायकोची बाजू घेतो त्याच्या की तुमची घेतो, आईची? असं आम्ही त्याला असं झालं तसं झालं त्याला आम्ही सांगतच नाहीत काही नाही. आणि दोघींनी एकमेकींना हे सांगितलं की लगेच दुसऱ्यांदा डायरेक्ट एकमेक बोलायचं, भांडणं वगैरे नाही. तू असं केलं तसं करायला पाहिजे असं सांगतो आम्ही. पण तुमचं काय म्हणणं, आईच्या बाजूने जरासा असा काटा झुकलेला असतो का बायकोच्या बाजूने? सांगा ना, तुम्ही सांगा. आईच्या बाजूने? आपण जे विरोचकाबरोबर नाटक करतोय की आपला रुपालीवर विश्वास बसलाय, हे नाटक करताना खूप काळजी घ्यायची. नेत्राने सांगितले की विरोचकाला नवीन शक्ती मिळाली, पण नेमकी कोणती शक्ती आहे हे कळेपर्यंत विरोचकाला एकट्यात भेटायचं नाहीये. आणि आपण हे जे नाटक करतोय ना, ते तसंच कंटिन्यू करायचं आणि तिला जराही संशय येऊ द्यायचा नाही की आपण हे नाटक करतोय. देवाच्या दारी सगळ्यांका सारखी वागणूक देऊची असता, कोणामध्ये भेदभाव करूचो नसता. तरीच आपली पूजा देवापर्यंत पोचत असा माका वाटतं. लालिताईंचा वाण घेऊक नकार देणं म्हणजे वाणाचा अपमान करणं. ऐका माझा, त्यांचा वाण घ्या आणि तुम्ही सुद्धा त्यांना वाण द्या. अहो, पहिली वटपौर्णिमा आहे ना तुमची, मग उखाणा तर झालाच पाहिजे. काय हो, नाव घ्यायलाच पाहिजे. अहो, उखाणा मला पाठ नाही असं काही. अहो वहिनी, कमाल आहे हो तुमची. शिक्षिका आहात ना तुम्ही, आत्ता उखाणा तयार करा. त्यात काय एवढं? बरं ठीक आहे, प्रयत्न करते. वडाला घालते प्रदक्षिणा 7, वडाला घालते प्रदक्षिणा 7. अधिपती रावांचं नाव घेते, लाभू दे त्यांची जन्मजन्मी साथ. वा, कमाल आहे वहिनी. घेऊ आता?
वटसावित्रीची पूजा नवऱ्याच्या हातून कपाळाला कुंकू लागल्याशिवाय पूर्ण होत नाही. तू जगाला दाखवायला कितीही वडाला फेऱ्या मार, पण मी तुझा नवरा नाही. माझ्या हातून तुझ्या कपाळाला कुंकू कधीच लागणार नाही. लक्षात ठेव भुवनेश्वरी. राहू द्या हो, राहू द्या. ती अपेक्षा मी कधी सोडून दिली. तुमच्या मनात आमच्याबद्दल काहीतरी चांगलं असेल अशी अपेक्षाच नाही आमची तुमच्याकडून.